महत्वाची बातमी हाती येतेय। चेन्नईत धुमाकूळ घालणाऱ्या वरदा चक्रीवादळाचा फटका आता मराठवाडा आणि कोकणातल्या शेतीला बसण्याची शक्यता आहे। रीमा जावळे आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। रीमा, कशा पद्धतीने हा फटका बसू शकतो? रेश्मा, आपल्याला माहिती आहे की वरदा चक्रीवादळानं काल चेन्नई त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशातला काही भाग, तामिळनाडूतल्या काही भागात मोठ्या प्रमाणात थैमान घातलं। त्यानंतर ते वादळ आता हळूहळू पश्चिम किनारपट्टीकडे सरकत आहे, ज्याच्यात पुढील 1-2 दिवसात मराठवाडा आणि दक्षिण कोकणापर्यंत त्याची धडक बसण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे। आणि त्यामुळे काही भागात अवकाळी पावसाची, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवली आहे। आपल्याला माहिती आहे सध्या कोकणात आंब्याचं पीक पूर्णतः तयार झालेलं आहे। आता काही दिवसातच आंबे बाजारात येतील। मात्र आंब्याची झाडावर सध्या जे पिकलेले आंबे ते झाडावरच असल्यामुळे, तसंच मराठवाड्यात कापूस, गहू, तांदूळ, तेलबिया वगैरे हे पीक अजूनही शेतातच असल्यामुळे जर पुन्हा अशा प्रकारचा पाऊस झाला तर गेले 2 वर्षाच्या दुष्काळानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होणार। निश्चित रीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।